नवीन फलंदाज वन डाऊनचा फलंदाज घातकी फलंदाज नेहमी म्हणून संबोधलं जातं. असाच घातकी फलंदाज फ्रेंडशिप मोहपाडा संघाचा किशोरला पाहतोय आपण. डान्सिक डाऊन द पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फलोत्तरामध्ये चेंडूला गॅदर करतोय. अजून एक निर्धाव चेंडू फेकत असताना गोलंदाज तुषारला पाहतोय आपण. पहिल्या षटक समाप्त झाले. पहिल्या षटकात समाप्त धावफलकावरती धावा पाहतोय आपण. एक गडी बाद 10 धावा फ्रेंडशिप इलेव्हन मोहपाडा संघाच्या. चला बनता मग ऑन करायचंय. जास्त वेळ घेऊ देऊ नका. गावदेवी आंबेश गावदेवी सोनिवली संघ विनंती असेल आपल्याला. नवीन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजीसाठी सज्ज झाला तो. भावेशला पाहतोय आपण. राईट अप ओव्हर द विकेटने स्ट्राईक इन वरती त्याच्या बॅट मधून आपण षटकार पाहिला. तोच फलंदाज विकी. शॉट आपलं चेंडूवरती आक्रमण करायचं होतं पण चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक धावतायत पाठमोरे. अडवण्यामध्ये यश प्राप्त केलं. या दरम्यान 3 धावेचा अवधी होता आणि 3 धावा सुद्धा पूर्ण करीत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाज किशोर आणि विकीला पाहतोय. या मिळतात त्या फ्रेंडशिप मोहपाडा संघाला 3 धावा. निर्धाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज पाहतोय आपण भावेशला. डॉट चेंडू सांगता शॉर्ट ऑफ लेग चेंडू वरती आक्रमण केलंय. चेंडूला फेकून दिलंय मिड विकेटच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. फलंदाज किशोरच्या बॅट मधून आलेला कणकणीत असा चौकार आहे का? चौकार आलेला. चार धाव वसूल करत असताना पाहतोय आपण फलंदाज किशोर याला. नेहमीच मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जाणारा फलंदाज फ्रेंडशिप इलेव्हन मोहपाडा संघाचा किशोरला पाहतोय आपण. स्ट्राईक एंड वरती आक्रमक रूप धारण करतोय गोलंदाज भावेशच्या विरुद्ध. पुन्हा एकदा भावेश. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन चेंडू गळेमधून चेंडू खेळून काढलाय. गली में क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावर चेंडू जातोय. धन 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 करीत सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय फलंदाज किशोरच्या बॅटमधून हा आलेला दुसरा चौकार आपल्या संघासाठी. संघाची नावका पुढे नेत असताना पाहतोय आपण फलंदाज किशोरला. 2 चौकार वसूल केल्यात गोलंदाज भावेशच्या विरुद्ध. पुन्हा एकदा किशोर सज्ज झाला स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन चेंडू. आता मात्र चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे चुकी करत असताना क्षेत्ररक्षक झेल इथे जमिनीला दान करत असताना जीवनदान मिळते ते किशोर याला. खूप सारा वेळ होता क्षेत्ररक्षकाकडे परंतु इथे चुकी करत असताना चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये फलंदाज किशोर आणि विकीला पाहतोय आपण. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 23 धावा. 1 गडी बाद फ्रेंडशिप इलेव्हन मोहपाडा संघाच्या.
लॉफ केला लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रसाद, परंतु प्रसादच्या हाताला चटका देत असताना हा चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय आपल्याला. फलंदाज किशोरच्या बॅटमधून आलेला खणखणीत असा षटकार चुकी पाहायला भेटते आपल्याला. सोनेवली संघाकडून क्षेत्ररक्षकाकडून चुकीचं रूपांतर 6 धावेमध्ये. दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकार समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. तब्बल 1 गडी बाद 29 धावा फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघाच्या. नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तुषारला प्राचारण करण्यात आलेलं आहे. वैयक्तिक दुसरं व सांगित तिसरं षटक हाताळण्यासाठी तुषार. राईट आर्म राऊंड विकेटने स्ट्राईक वरती विकेट. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू विरकावला. चेंडू हवेच्या विरुद्ध दिशेने खेळत असताना फेकून दिला मिड विकेटच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतो. फलंदाज विकीच्या बॅटमधून आलेला हा या इनिंग मधला दुसरा षटकार. हवेच्या विरुद्ध फटका खेळत असताना विकीने काय फटका पाहायला भेटला आपल्याला. मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार. पॉवर हिटिंग करत असताना पाहतोय आपण विकी याला आक्रमण केलंय ते तुषारवरती. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा विकीने एक षटकार लावला होता. गोलंदाज तुषारच्या विरुद्ध पुन्हा एकदा तुषारच्या विरुद्ध फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती 6 धावा वसूल करतोय. रिवर्सचा पवित्र घेतला होता परंतु बॉडीवरती चेंडू आदळतोय. निर्धाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज तुषारला पाहतोय आपण. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज विकी याचा हवेच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बीट झालाय तो विकी. आता मात्र कुठेतरी लाईन बसून भरकडत असताना पंच आम्हाला वाईट इशारा करतायत. वाईटच्या सर्वांमध्ये एक धाव ऍड होईल ती धाव फलकावरती फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघाच्या. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आला. पुढे येऊन फटका खेचलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते फक्त पाहत बसलेत. हा आलेला तुषच्या विरुद्ध फलंदाज विकीच्या बॅटमधून तिसरा षटकार. षटकारांची भाषा बोलताना पाहतोय आपण. फलंदाज विकी याला चांगली धावफलक पाहतोय. पुढे नेत असताना धावफलकावरती धावा तब्बल 42 धावा पाहायला भेटतात. विकीचा विचार केला ना तर 7 चेंडूमध्ये 23 धावांवरती खेळतोय तो विकी. त्यामध्ये 3 षटकार पाहायला भेटले आपल्याला विकीकडून. चांगली फलंदाजी विकीकडून पाहायला भेटते. आता मात्र कुठे लाईन बसून वर करत असताना गोलंदाज आणि यष्टीरक्षक चुकी करतात. चुकीचं रूपांतर लगेचच 1 धावामध्ये करत असताना दोन्ही फलंदाज म्हणजेच व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील त्या फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघासाठी. स्ट्राईक वरती किशोर आलाय आणि किशोरने फटका खेचलाय. आता मात्र स्वतःला स्ट्रेच करत असताना काय झेल पकडला सीमारेषा लगत आणि इथे फलंदाज बाद होतोय. अजून एक झटका बसतोय तो फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघाला. किशोरच्या सर्वांमध्ये बसलेला हा दुसरा झटका. स्वतःला स्ट्रेच करत असताना सीमारेषा लगत झेल पकडला. उत्कृष्ट असा झेल पाहायला भेटला आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून. क्षेत्ररक्षक होते तिथे. योगेश होते तिथे. चांगला झेल पाहायला भेटला योगेश कडून. नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 वरती भावेशला प्राचारण करण्यात आलेलं आहे. स्ट्राईक वरती पाहतोय आपण भावेश.
4 चेंडू, अजून 2 चेंडू शिल्लक असतील ओव्हर मधले. गोलंदाज तुषार्याचे ब्लॉक हॉल मध्ये चेंडू पाहायला भेटला आपल्याला. वेगावरती स्वारून गोलंदाजी करत असताना गोलंदाज आता मात्र बीट करतोय नवीन आल्या फलंदाज भावेशाला. निर्धाव चेंडू सांगता करत असताना तुषारला पाहतोय. शेवटचा चेंडू या षटकामधला शिल्लक असेल या ओव्हर मधला तुषार याचा. पुन्हा एकदा बीट केलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला भेटली आपल्याला. निर्धाव चेंडू सांगता करत असताना या निर्धाव षटकाने चेंडूने तिसरं षटक इथे समाप्त होते. 3 षटका समाप्त होते. धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 44 धावा 2 गडी बाद. फ्रेंडशिप 11 मोपाडा संघाच्या 44 धावा. अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील. किती धाव फलक उभारेल पाहायला भेटेल. कारण सलामीर फलंदाज विकी म्हणजेच रोहनला पाहतोय 7 चेंडू मध्ये 23 धावांची खेळी करणारा खेळाडू अजूनही मैदानावरती आहे. आपल्या संघासाठी जीवाचं रान करत असताना विकीला पाहतोय आपण. नवीन गोलंदाजी मार्क वरती राईट ओव्हर द विकेटने योगेशला पाहतोय आपण. तर स्ट्राईक एन वरती फलंदाज सलामीर फलंदाज विकी पुढे आलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका तर हवेमध्ये गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक 2-2 आले परंतु दोघांकडून चुकी पाहायला भेटले. चुकीचं रूपांतर 4 धावा होत असताना मिळाला त्या फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघाला या 4 धावा आणि दुसरं जीवनदान मिळतंय ते विकी याला. आपण पाहिलं पहिलं जीवनदान मिळालं त्याच्यानंतर पुढील चेंडूवरती विकीने षटकार घेतला होता परंतु या जीवनदानवरती काय करेल पाहावं लागेल. सॉरी 48 धावा झाल्या धाव फलकावरती. पुन्हा एकदा योगेश लॉफ केलाय चेंडूला. चेंडूवर खाली क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसलेत. मिड विकेटच्या दिशेने खेचलाय हा खणखणीत असा षटकार पाहायला भेटतो. फलंदाज विक्कीच्या बॅट मधून आलेला हा षटकार जीवनदान मिळलं. जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेत असताना दोन्ही टाइम आपल्याला पाहिलं विकी याला प्रत्युत्तर देत असताना षटकारांची भाषा बोलताना हा आलेला विकीच्या बॅट मधून 4था षटकार. पुन्हा एकदा फटका फिरून काढला फटका. हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार 6 धावांसाठी लगातारचा योगेशच्या विरुद्ध आलेला हा दुसरा षटकार. आणि विकीचा विचार केला तर तब्बल 39 धावेवरती पहारदार अशी खेळी करत असताना पाहतोय आपण फलंदाज विकीला आपल्या संघासाठी धाव फलकावरती उच्चांक गाठत असताना 2 गडी बाद. फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघाच्या 60 धावा. पुन्हा एकदा योगेश पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु आता मात्र फलंदाज येथे त्रिफलाचित होत असताना यू मिस आय विल डेफिनेटली हिट पाहायला भेटले. फर्निचर डिस्ट्रॉय केले ते फलंदाज विकी याचं. तब्बल 39 धाव्यांची बहारदार खेळी करून येत असताना पाहतोय आपण विकी याला. चांगली फलंदाजी. नॅट नंबर 5 वरती नवीन फलंदाज समीरला पाहतोय. याच दरम्यान आपल्या मंचावरती विलासजी खरे यांचं शुभ आगमन झाले. दादा सरचे स्वागत असेल आपल्या या स्पर्धेमधले. तसेच त्यांच्या समवेत अरुणजित जाधव शिरिवली यांवरून आलेले दादा
त्यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. आता आपलं सुद्धा सरचे स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आपण वेळात वेळ काढून आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले, मनपूर्वक आभार असेल. फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॉडीवरती चेंडू आदळतोय. लेग फोरची अपील होती, परंतु इथे अपील फेटाळत असताना पाहतोय आपण पंचांना कमबॅक करणारी गोलंदाजी पाहिली. पहिला 3 चेंडूवरती 16 धावा खर्च झाल्यानंतर पुढील चेंडूवरती फलंदाजाला इथं बाद केले आणि 5वा चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज योगेश. आता फुलटॉस चेंडू ना फुल टोल वसूल करत असताना घुटना टेक तमाशा देख फटका खेचत असताना समीरच्या बॅटमधून आलेला खणखणीत असा षटकार. निराज्याने कामगिरी पाहिली आपण गोलंदाज योगेश कडून. तब्बल विचार केला ना योगेशाचा 22 धावा या षटकामध्ये खर्च केल्या त्या योगेशाने. 4थं षटक समाप्त झाले. 4 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण 66 धावा. 3 गडी बाद. फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघाच्या. नवीन गोलंदाजी मार्कवरती हरेशला पाहतोय आपण. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन सज्ज झालाय तो हरेश. शेवटचं षटक हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी राऊंड विकेटने स्ट्राईकवरती भावेश. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावला. चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती आघात करत असताना गोलंदाज हरीशच्या विरुद्ध खेचलेला भावेशच्या बॅटमधून आलेला हा चौकार. चला यापुढे होणारा सामना असेल छत्रपती सीसी कुलगाव विपक्ष यजमान गावदेवी आंबेशू संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. छत्रपती सीसी कुलगाव विपक्ष गावदेवी आंबेशू दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. बोलूया मॅच कडे. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये फटका खेचलाय आणि चेंडू गेलाय हा सुद्धा 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटते. फलंदाज भावेशच्या बॅटमधून 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला भेटले. चांगली फलंदाजी. विकी बाद झाल्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन फलंदाजी करत असताना पाहतोय आपण भावेशला. चांगली फलंदाजी भावेश कडून. याच दरम्यान ललित भोईर यांचं शुभ आगमन झालं आहे. पुन्हा एकदा हरेश. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आक्रमण करायचं होतं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल इथे घेत असताना 2 चौकार आल्यानंतर
पुढच्या चेंडूवरती फलंदाजाला ते बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज हरेशला पाहतोय आपण. कमबॅक करण्याचा प्रयत्न हरेश याचा. 8 धावा खर्च केल्यानंतर पुढील चेंडूवरती सफलता अर्जित केली होती हरेश याने. नवीन फलंदाज नेट नंबर 5 वरती पाहतोय आपण. पतूला पाहतोय. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता. चांगला चेंडू पाहायला भेटला आपल्याला. आता मात्र गोलंदाज हरेश कडून बीट केले नवीन फलंदाज पतू याला. पहिला चेंडू खेळत असताना ब्लॉक कॉलचा मारा केलाय तो गोलंदाज हरेश याने. आता मात्र पुन्हा एकदा झेलच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागते ते फलंदाज पतू याला. कमबॅक करताना पाहतोय आपण गोलंदाज हरेश याला. 2 चौकार आल्यानंतर पुढील 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले ते हरेश याने. कमबॅक करणारी गोलंदाजी हरेश कडून पाहायला भेटली. अजूनही शेवटचा चेंडू असेल या षटकामधला, या इनिंग मधला. धाव फलकावरती धावा स्थिर पाहायला भेटत. आता मात्र 74 धावा फ्रेंडशिप 11 मोपाडा संघाच्या. नवीन फलंदाज स्ट्रायकेन वरती शांतानूला पाहतोय आपण. पॉइंट मध्ये फटका खेचला तिथे क्षेत्ररक्षक 2-2 धावतायत, पण तो चेंडू काय थांबणार नाही. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार आलाय तो या शेवटच्या चेंडू मध्ये हरेशच्या विरुद्ध. 5 षटक समाप्त झाले. 5 षटका समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा फ्रेंडशिप 11 मोपाडा संघाच्या. 5 गडी बाद 78 धावा आणि विजयाची गरज असेल ती येणारे 30 चेंडू 79 धावांची गरज असेल ती गावदेवी सोनिवली संघाला. या दरम्यान आपल्या मंचावरती शुभ आगमन झाले विलासजी खरे यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. मी महेश दादा तामाणे यांना विनंती करते की शाल आणि श्रीफल देऊन दादांचा सरचे स्वागत करायचे. तसेच शिरोलीवरून आलेले आमचे अरुणदादा जाधव यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जातोय. आमचे महेशदादा तामाणे आणि दिनेशजी कडव उपसरपंच यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेमध्ये सन्मान केला जातोय. दादा आपण आलात, वेळात वेळ काढून आमच्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी, त्यासाठी खूप खूप धन्यवाद दादा. चला, छत्रपती सीसी कुलगाव संघाचा संघनायक इथं आलेला आहे. आई गावदेवी संघाचा संघनायक ओमकार मोरे यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालंय. ओमकार मोरेचा विचार केला ज्याने कित्येक वर्ष आपल्या संघासाठी दिलेत, असं ओमकार मोरे सलामीवर फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. हार्ड हिटिंग फलंदाज, मोठे फटके मारण्यासाठी जाणला जाणारा फलंदाज. अजूनही बरीचशी उपाधी आहे त्या फलंदाजाला.
ओमकार मोरे याचं सुद्धा इथे शुभ आगमन. मी महेश दादा तामाने, आपण कुठे असाल? नरेश नको, महेश दादा तामाने यांच्या शुभ हस्ते आपण करतो या पुढील मॅचचा नाणेफेक. छत्रपती सीसी कुलगाव विपक्ष आंबेशू या दोन संघामध्ये नाणेफेकी झालेली आहे आणि या नाणेफेकीमध्ये छत्रपती सीसी कुलगाव संघाने नाणेफेकी जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षक निवडले. आमंत्रित केले ते फलंदाजीसाठी आई गावदेवी मित्रमंडळ आंबेशू संघाला. येणारे 30 चेंडू आणि 79 धावांची गरज असेल ती सोनेली संघासाठी बहारदार अशी कामगिरी पाहिली आपण आपल्या मंचाच्या समोर पाहतोय. 30 नंबरची जर्सी घातलेला स्टफ या नावाने परिचित असलेला विकी तब्बल 39 धावांची बहारदार केली आपल्या संघासाठी आणि एक बहारदार असं डोंगर उभं केलंय ते सोनेली संघाच्या विरुद्ध विजयासाठी. सोनेली संघाकडून सलामीर फलंदाज पाहतोय आपण हरेशला, त्याच्या समवेत भावेशला पाहतोय. हरेश आणि भावेश हे सलामी फलंदाज पाहता भेटतात आपल्याला सोनेली संघाकडून. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रसाद जर्सी नंबर 7 MS धोनी फॅन तसेच बकासूर फॅन असा प्रसाद म्हात्रे. चला सामना इथे चालू होते. पंचांचा ग्रीन सिग्नल स्ट्राईक एंडवरती फलंदाज हरेशला पाहतोय तर गोलंदाजी मार्गवरती प्रसाद. पहिला चेंडू पॉइंटच्या टोक्या एक्स्ट्रा कव्हरला फटका पाहायला भेटला आपल्याला. सॉरी, हरेशच्या बॅट मधून कॉपी बुक स्टाईलने फटका खेळला होता हरेश याने आणि 4 धाव वसूल करत असताना पाहतोय आपण हरेश याला थोडीच तोड उत्तर देत असताना जशी फलंदाजी मागच्या पहिल्या इनिंग मध्ये आपण मोहपाडा संघाकडून पाहिली ना तशी सुरुवात करत असताना पाहतोय आपण हरेशला सोनेली संघासाठी 4 धाव वसूल करतोय. स्वतःचं व संघाचं खातं इथं ओपन करत असताना पाहतोय आपण हरेशला. आता मात्र लाईन पासून भरकडत असताना पंच आम्हाला वाईटचा इशारा करत आहेत. म्हणजे हा चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पाहायला भेटतो आपल्याला. बहाल करत असताना धावा सोनेली संघासाठी प्रसाद. वाईटचा इशारा, वाईटची धाव मिळाली सोनेली संघासाठी प्रसाद कडून. पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये फटका खेचून काढला. तिथे क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आवाजाच्या बाहेर लॉंग ड्रॉपच्या दिशेने फटका खेचला होता फलंदाज हरेशने आणि मिळाल्या त्या या 4 धावा. लगातारचा दुसरा चौकार पाहायला भेटतोय. काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी हरेशला पाहतोय.
लेझर क्रिकेटवरती जशी फलंदाजी करताना पाहतोय ना आपण एखाद्या खेळाडूला, तशीच फलंदाजी आता मात्र आपल्याला हरेशकडून करताना पाहतोय. ब्लॉक कॉल मध्ये चेंडू होता, पूर्णपणे बीट केले फलंदाजाला. चेंडू पाहायला भेटला आपल्याला या गोलंदाजीमध्ये प्रसाद कडून. पूर्णपणे फलंदाजाला इथे सन्मान देण्यास भाग पाडले ते गोलंदाज प्रसादाने. वेगावरती स्वारून गोलंदाज प्रसाद वाईट यॉर्करचा प्रयत्न यशस्वीरित्या निर्धाव चेंडू सांगता मैदानावरती करत असताना गोलंदाज प्रसादला पाहतोय आपण. कमबॅक करताना पाहतोय प्रसाद याला कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना फुलटा चेंडू होता, फक्त हलक्या हातामध्ये खेळून काढला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. मिडविकेटला शांतनूला पाहिजे. नोटचा इशारा केला पंचांनी, म्हणजे 9+1 अशा 2 धावा मिळतील त्या या चेंडूवरती सोनेली संघासाठी. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा बहाल करत असताना पाहतोय आपण. आता मात्र गोलंदाज प्रसादला निराश करत असताना स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली होती, परंतु कुठेतरी इथे निराश करत असताना प्रसाद स्ट्राईकवरती. भावेश हलक्या हातामध्ये मिडॉनला फटका खेचून काढला, तिथे क्षेत्र शांतनू येईल, परंतु थोडासा दूर राहिला शांतनू आणि चेंडू गेला आहे सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतो आपल्याला. फलंदाज भावेशच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. धावफलक पाहतोय आपण. सोनुली संघाचं धावफलकावरती धावा 15 धावा पाहायला भेटतो आपल्याला. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधले गोलंदाज प्रसादाचे. पुन्हा एकदा प्रसाद सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. तर स्ट्राईक एंडवरती भावेश लॉफ करण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही, परंतु यष्टीरक्षक चुकी करत असताना परंतु तेवढंच चांगलं बॅकअप पाहायला भेटलं आपल्याला यष्टीरक्षकाला. आणि निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज प्रसाद. शेवटचा चेंडू असेल या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधला गोलंदाज प्रसाद याचा. आता मात्र एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला खेळून काढलाय फलंदाज भावेश याने. का लाजवाब फटका पाहायला भेटला आपल्याला भावेशच्या बॅटमधून आलेला खणखणीत असा चौकार. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकात समाप्तीनंतर तोडीस तोड उत्तर देत असताना फलंदाजी करताना सोनेली संघाकडून दोन्ही फलंदाजांना पाहतोय आपण. तब्बल 19 धावा पाहायला भेटतात आपल्याला या ओव्हरमध्ये वसूल केल्यात. म्हणजे येणारे 30 चेंडू 79 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा कुठून काढल्यात त्या दोन्ही फलंदाजांनी. आता मात्र समीकरण येणारे 24 चेंडू आणि 60 धावांची गरज असेल विजयासाठी. येणारे 24 चेंडू 60 धावा हव्या असतील सोनेली संघाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन फलंदाजी करत असताना तब्बल 39 धावेची फलंदाजी केली. तोच विकी म्हणजेच रोहन गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला चेंडू सॉफ्ट आणले सरळ रेषेमध्ये खेळून काढला. स्वतः फॉलो थ्रो मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु इथे बार बचावलेत फलंदाज. हरेशला पाहतोय आपण. तर डायरेक्ट हिट झाला असता आता फलंदाज इथे बाद झाला असता. हरेशची केली संपुष्टात आली असती, परंतु बचावलेत जीवनदान हरेशला. तशी फलंदाजी विकीने पहिल्या इनिंग मध्ये केली तशीच आता मात्र गोलंदाजी सुद्धा करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 19 धावे खर्च झाल्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी विकी.
बॉडीवरती चेंडू आदळतो, लेग बिफोरची अपील होती, परंतु इथे अपील फेटाळत असताना लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल ती सोनिवली संघाला. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी पाहतोय आपण विकी कडून. लॉफ केलाय, बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता, चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्राशी सज्ज शांतनू. कोणती चुकी पाहायला भेटले शांतनू कडून. पहिला झटका बसतो तो सोनिवली संघाला हरेच्या स्वरूपामध्ये. बहारदार अशी गोलंदाजी, बहारदार अशी फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये केली विकी याने. गोलंदाजी कमान स्वतःच्या खांद्यावरती घेतल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती सफलता अर्जित करीत असताना विकीला पाहतोय आपण. पहिला झटका दिलाय तो सोनिवली संघाला. चांगली गोलंदाजी विकी याची. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती वनडाऊनचा फलंदाज प्रसादला पाहतोय आपण. हरेश बाद घाल्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन मैदानावरती उतरलाय प्रसाद. स्ट्राईक एनवरती गोलंदाजीवरती गोलंदाज विकी. चांगली गोलंदाजी विकी कडून पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय आपण. फक्त ना फक्त एकच धाव खर्च करत असताना एका गड्याला बाद करण्यात यशस्वी ठरलाय तो विकी. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा हवेमध्ये चेंडू, चेंडू गोली क्षेत्र यष्टीरक्षक प्रसाद झालाय. प्रसादने प्रसादचा झेल पकडलाय आणि बाद व्हावं लागतंय. ज्या पावलाने आला होता प्रसाद त्याच पावलाने माघारी जाण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज विकीला मिळाले हे दुसरं यश. नवीन फलंदाज योगेशला पाहतोय आपण. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती विकी कट करण्याचा प्रयत्न होता. योगेश याचा बीट झालाय. फलंदाज निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती विकी कडून पाहतोय. काय गोलंदाजी करतो पावसाच्या दुसऱ्या षटकामध्ये. फक्त एक धाव खर्च करत असताना 5 चेंडू मध्ये 2 गड्यांना बाद करण्यात यशस्वी ठरलाय तो गोलंदाज विकी. फ्रेम खेळण्याचा प्रयत्न होता. वाईट यॉर्करचा मारा केला होता. बीट झालाय फलंदाज. दुसरं षटक समाप्त. कमबॅक करणारी गोलंदाजी विकी कडून पाहिले आपण. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च झाल्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन गोलंदाजी केली विकी याने आणि 2 गडी बाद करत असताना फक्त एक सिंगल धाव खर्च केली विकीने. दुसरं षटक समाप्त. 2 षटका समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा. 2 गडी बाद. 21 धावा. आता समीकरण राहिलंय. येणारे 18 चेंडू 58 धावांची गरज असेल ती विजयासाठी सोनिवली संघाला. चला मोबाडा संघ जास्त वेळ घेऊ नका. लवकरात लवकर क्षेत्र सजून घ्या. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती
संघाचा संघनायक समीरला पाहतोय आपण. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. राईट अप ओव्हर द विकेटने तर स्ट्राईक करण्याचे फलंदाज भावेशला पाहतोय आपण. फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, यशपेक्षा बीड होत आहे. मागचं बॅकअप थोडस बीड झालंय आणि सीमारेषा लगत चेंडू इथे अडवलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. या दरम्यान बाईकच्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळतात त्या सोनेवली संघाला. चुकी करत असताना पाहतोय आता मात्र यष्टीरक्षक प्रसादला पाहतोय आपण. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी पाहायला भेटली आपल्याला. निर्धाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज समीरला पाहतोय. जशी गोलंदाजी विकीने केली ना तशीच गोलंदाजी समीर कडून सुद्धा आपण पाहतोय करत असताना. चांगली गोलंदाजी समीर. लॉफ केला चेंडूला मिडॉनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक किशोर होते. किशोर कडून कोणती चुकी पाहायला भेटत नाही. चांगला झेल पकडला किशोरने आणि तिसरा झटका बसतोय तो सोनेवली संघाला भावेशच्या स्वरूपामध्ये. त्याला स्पीडअप करायचं आहे सोनेवली संघ. लवकरात लवकर फलंदाज पाठवायचा आहे. नवीन फलंदाज वैभव स्ट्राईक वरती तर गोलंदाजी मारती समीर. सफलता अर्जित करत असताना पाहतोय आपण समीरला. पुन्हा एकदा लॉफ केला चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक पत्तूने सुद्धा चांगला झेल पकडला. अजून एक फलंदाज बाद झालाय. ज्या पावलाने आला होता वैभव त्याच पावलाने माघारी दाटण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज समीरला पाहतोय. समीकरण कुठेतरी लांब जात असताना पाहतोय आपण. येणारे 14 चेंडू 56 धाव्यांची गरज असेल सोनेवली संघाला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतोय आपण गोलंदाज समीर याला. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पाहिली आपण जाणता राजा सील संघाकडून सचिन मुकणेकडून. तर दुसरी विकेट हॅट्रिक संपादित होईल का या चेंडूवरती पाहायला भेटेल. नवीन फलंदाजीसाठी इनॅट नंबर 6 वरती दीपू घावटला पाहतोय आपण. दीपूसाठी सुवर्ण संधी. 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले तर योगेशजी पष्टे याचकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल दीपूसाठी. लाईन पासून बरकडत असताना पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 10 बहाल करतोय तो समीर. 4 चेंडू चांगले पाहायला भेटले होते परंतु ह्या चेंडू कुठेतरी स्वेअर पाहायला भेटला. वाईट फेकत असताना समीरला पाहिला आपण. लॉफ केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक किशोर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडूला गॅदर केलंय आणि फक्त 1 धाव. दुसरी 3 धाव वाचवल्या होत्या परंतु ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये 1 धाव इथे बहाल करत असताना मिळतात. या चेंडूवरती 2 धावा. शेवटचा चेंडू या षटकामधला समीर याचा. प्रेक्षकांचा आवाज येतोय पुढील ओव्हर किशोरने टाकावी. प्रेक्षकांची इच्छा आहे. किशोरला खूप दिवस ओव्हर करताना पाहिले नाही प्रेक्षकांनी. ती इच्छा इथे संपादित करत असताना पाहतोय आपण. लॉफ केलाय हवेमध्ये चेंडू. किशोर धावतोय. डबल 8 नंबरचा जर्सी आणि इथे झेल इथे जमिनीला दान होतोय. जीवनदान मिळतंय दीपू याला. कारण दीपूला एक पारितोषिक लागलेलं आहे. 3 चेंडूमध्ये 3 षटकार लावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. योगेश पष्टे करून त्याच दीपूला इथे जीवनदान मिळतंय. तिसरं षटक समाप्त झालंय. 3 षटकार समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 28 धावा. गावदेवी सोनेली संघाच्या धाव फलकावरती धावा 28 धावा. 4 गडी बाद. येणारे 12 चेंडू
51 धावांची गरज असेल विजयासाठी सोनेरी संघाला. पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढला, तिथे क्षेत्ररक्षक किशोर 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 आणि किशोरच पाहायला भेटतोय प्रत्येक चेंडूवरती आपल्याला. चांगलं क्षेत्ररक्षक किशोर करून पुन्हा एकदा 3 धावा वाचवले आपल्या संघासाठी किशोर याने आणि मिळते या 2 धावा. पहा दीपूसाठी अजून एक सुवर्ण संधी आली. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल ते सुशांत भोईर कडून. याच दरम्यान पाऊंच्या डोक्यावर फटका खेचला येतो फलंदाज योगेश याने. वन बाउंड सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार वसूल करत असताना पाहतो आपण फलंदाज योगेशच्या लांडमधून आलेला हा कणकवलीचा चौकार. मागच्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली होती गोलंदाज विकी याने, त्याला तिथे टार्गेट करत असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा वसूल करतोय फलंदाज योगेशला पाहतोय आपण. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता, यशपेक्षा बीट होते परंतु बॅकअप चांगलं पाहायला भेटलं. डायरेक्ट हिट पाहिला आपण. या दरम्यान 1 धावेचा अवधी होता आणि 1 धाव पूर्ण करत असताना बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते ती. बॅट कट असेल, ओके, बॅट कटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते सोनेली संघाला. दीपू स्ट्रायक वरती, दीपूसाठी पारितोषिक आलेलं आहे. 3 चेंडूमध्ये 3 षटकार लावले योगेश पष्टे यांच्याकडून 1000 रुपये. तसेच प्रत्येक षटकाराला सुद्धा दीपूसाठी प्राइज आहे. अनिकेत गव्हालेकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक असेल दीपूसाठी. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक अनिकेत गव्हाले, श्री गणेश मोटर्सचे ओनर. लाफ करण्याचा प्रयत्न होता दीपू याचा, परंतु बॅटचा चेंडू संपर्क पाहायला भेटत नाही. यष्टीरक्षक वारंवार बीट होताना पाहतोय आपण, परंतु त्याच्या मागे जे 2 क्षेत्ररक्षक आहेत ना त्यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांचं बॅकअप तेवढं चांगलं पाहायला भेटते आपल्याला यष्टीरक्षकाला. आणि धावा इथे वाचवत असताना पाहतोय किशोर सुद्धा हसतोय, कारण त्याला माहिती आहे कुठेतरी चुकी करतोय यष्टीरक्षक, परंतु बॅकअपला पाहतोय आपण भावेशला पाहतोय आपण. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका, पुन्हा एकदा पत्तू होता आणि पत्तूकडे पुन्हा एकदा चुकी पाहायला भेटते. चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये होत असताना मिळाला त्या सोनेली संघाला 4 धावा. 4 धावांनी धाव फलक पुढे जात असताना धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 40 धावा पाहायला भेटतात. शेवटचा चेंडू लाफ केला, पुन्हा एकदा गल पॉइंट मध्ये सॉरी कव्हर मध्ये होता, तिथे क्षेत्ररक्षक येईल आडवे जात. पुन्हा 2 धावेचा अवधी आणि 2 धाव पूर्ण करत असताना धाव फलक 2 धावेने पुढे जात असताना 42 धावा. 4थं षटक समाप्त झालंय. 4 षटकात समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 42 धावा, म्हणजे समीकरण कुठेतरी महाग होत असताना आता 6 चेंडू 37 धावांची गरज असेल. अपेक्षा खूप सारे प्रेक्षकांनी इथे बोलून दाखवले, आम्हाला सांगितलं की तुम्ही सांगा की शेवटचं षटक किशोरने फेकावं ही इच्छा आहे प्रेक्षकांची, परंतु किशोर आम्हाला इशारा करत असताना हातामध्ये थोडासा क्रॅम्प आल्यामुळे मी ओव्हर करू शकत नाही, नाहीतर तुमच्या इच्छेसाठी मी जरूर केली असती, हे सांगत असताना किशोरला पाहतोय आपण. शेवटचं षटक येणारे 6 चेंडू 37 धावांची गरज. गोलंदाजी मार्क होते गोलंदाज पतूला पाहतोय आपण. 47 नंबरची जर्सी प्रदान केलेला पतू राईट आर्म राऊंड विकेटने. पतू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये पतू अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट झाला. 1 धाव मिळते. या दरम्यान सोनेली संघाला पुन्हा एकदा पतू, तर स्ट्राईक वरती योगेश.
बीट झालाय फलंदाज निर्धाव चेंडू सांगता करत असताना पाहतोय आपण गोलंदाज पतुला. आता समीकरण फक्त औपचारिकता पाहायला भेटते. येणारे 4 चेंडू 37 धाव्यांची गरज असेल ती विजयासाठी औपचारिकता पाहायला भेटते. 4 चेंडू मध्ये कुठेतरी करिश्मा काही झाला तर होऊ शकतो सोनुली संघासाठी. फुलटॉस चेंडू होता कट केला चेंडू जातो सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. व्हाईट यॉर्करचा 12. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला भेटते गोलंदाज पतूकडून. निर्धाव चेंडू सांगता औपचारिकतेचे 2 चेंडू फक्त शिल्लक असतील या मॅच मधले. गोलंदाज पतू याचे फोटो चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका घेतला. आता मात्र विकी तिथे सज्ज कोणती चुकी पाहायला भेटत नाही विकीकडून आणि फलंदाज इथे बाद होते. योग्यची केली संपुष्टात. नवीन फलंदाज पाहतोय आपण खूप लेट पण थेट पाहायला भेटतोय अरुण दादा यांना इथे प्रचार करत आलाय शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी. खरं तर म्हटलं तर होम ग्राउंड आहे अरुण दादाचा परंतु त्यांना खूप लेट प्राचारण करण्यात आलंय सोनुली संघाकडून अरुण दादा यांना. अरुण दादांसाठी एक सुवर्ण संधी असेल. अरुण दादासाठी षटकार सुवर्ण संधी असेल. या शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला शेवटच्या चेंडूमध्ये षटकार मारला तर संतोष सोनावणे आणि नरेश कडव यांच्याकडून तब्बल 1,000 रुपये पारितोषिक असेल. अरे बाबा दे रे. निर्धाव चेंडू म्हणजे वेळ झालाय अरुण दादा आणि सामना इथे फिनिश होतोय. सामना होतो विजयी फ्रेंडशिप मोळपाडा संघ. उच्चांक असा गाठला होता तो उच्चांक पार करू शकला नाही गावदेवी सोनिवली संघ. हार्ड लक सोनिवली संघ. अभिनंदन फ्रेंडशिप मोळपाडा संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय नो डाऊट ज्याने फलंदाजी करत असताना तब्बल 39 धाव्यांची बहारदार अशी खेळी केली आणि गोलंदाजी करत असताना 2 फलंदाजांना बाद केले. तोच गोलंदाज ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा खेळाडू विकी ठरतोय म्हणजे रोहन ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तर यापूर्वी होणारा सामना छत्रपती कुलगाव त्यांच्या विपक्ष दिनेश दादा